बातमी मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यामधल्या सीसीटीव्ही वरूनचा जो वाद आहे तो चिघळलाय। तोडगा न निघाल्यामुळे उद्याच्या रविवारपासून मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा बंद करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे दररोज धावणाऱ्या 1810 लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक हे विस्कळीत होऊ शकतं आणि प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। वेदांत, मोटरमन्सनी आता काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, काय अधिकची माहिती, काय नेमक्या मागण्या आहेत त्यांच्या? एकतर मध्य रेल्वेची आपण जर स्थिती बघितली तर मोटरमनच्या जे पदं आहेत ती रिक्त आहेत। साधारणपणे 300 पदं रिक्त आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा ड्युटी आवर काम हे मोटरमनला करावं लागतं, त्यामुळे एक तर तो ताण आहेच। शिवाय आता नवीन ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम ही नवी प्रणाली यामध्ये अद्ययावत केले जाते आणि यामध्ये मोटरमनच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतात आणि त्यामुळे मोटरमनवर लक्ष ठेवलं जाणार आहे, ज्यामध्ये आपण बघतो सिग्नल तोडणं असेल किंवा मग शिस्तभंगाच्या घटना असतील, या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अशा प्रकारची प्रणाली या मोटरमनच्या कॅबिनमध्ये वापरण्यात येते आणि या सगळ्याला त्यांचा विरोध आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एक्स्ट्रा आवर आम्ही काम करतो तो एक वेगळा ताण आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची प्रणाली जर वापरली जात असेल तर आम्हाला आणखी तणावात काम करावं लागेल आणि त्यामुळे या सगळ्या प्रणालीचा त्यांनी विरोध केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे अनेक मोटरमन हे काम करतात आणि त्याच प्रामाणिकतेवर संशय हा मध्य रेल्वेकडनं उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे यावरचा तोडगा निघाला नाही तर उद्यापासून हे साधारणपणे आपण बघितलं 6 संघटना एकत्र येऊन काम बंद आंदोलन करणार आहेत आणि जर असं काम बंद आंदोलन केलं तर जे एक्स्ट्रा आवर जे काम केलं जाणार आहे ते जर बंद झालं तर 1810 ज्या लोकल फेऱ्या आहेत त्याच्यावर परिणाम होऊ शकतो। उद्या रविवार आहे त्यामुळे तसा फारसा परिणाम जाणवणार नाही, मात्र सोमवारपासून हा परिणाम जास्त जाणवू शकतो आणि त्यामुळेच रेल्वेकडनं सुद्धा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये त्यांची आणखी एक मागणी आहे की सहाय्यक जे मोटरमन आहे त्याचा सुद्धा आम्हाला उपयोग करून द्यावा। सहाय्यक मोटरमन जर असेल तर आम्हाला जे एक्स्ट्रा आवर काम करतो त्यामुळे ताण कमी होईल। त्यामुळे अनेक मागण्या आहेत, त्या संदर्भात सुद्धा तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। अगदी अगदी वेदांत, धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया।